आपल्यासोबत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका नीताताई ठाकरे आहेत. ताई, पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली, कशा प्रकारे बघता आणि काय भावना आहे? मी सर्वप्रथम आभार मानीन माझे सर्व शीर्षस्थ नेते गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, सगळे आमदार, मोहन भाऊ, कृष्णा भाऊ, प्रवीण भाऊ, सगळे या सर्वांचे मनापासून आभार. सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. ज्या जनतेने तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं त्या जनतेचे, माझे मतदारांचे आभार. सगळ्या स्नेहीजनांचे आभार. तुम्ही म्हटलं की एक मोठी जबाबदारी, हे खरं आहे. शहर सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी शीर्षस्थ सर्व नेत्यांनी माझ्याकडे दिली. मी त्यांचे खूपच मनापासून आभार मानत असतानाच मला त्या जबाबदारीची जाणीव आहे की हे शहर त्यांनी मागील काळामध्ये ज्या प्रकारे या शहराचा झपाट्याने विकास झाला सगळ्या दृष्टीने, तो विकास अविरत तसाच होत राहील माझ्या कार्यकाळात आणि तसाच होत राहील म्हणण्यापेक्षा त्याहीपेक्षा अधिक गतीने तो विकास मला करता येईल आणि निश्चित त्यांच्या नेतृत्वात मी ते करू शकेन असा विश्वास मला वाटतो. जबाबदारीची जाणीव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहराचं महापौरपद एक मोठी जबाबदारी आहे आणि तितकं चॅलेंजिंग वाटतं का? निश्चित चॅलेंजिंग आहे, पण ज्या सर्व नेत्यांची नावं तुम्ही घेतली, भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असा आहे की जनतेच्या उपयोगासाठी, त्या गरजा पूर्ण होण्यासाठी जे काम त्यांनी धरून ठेवलं आहे, म्हणजे जे काम ते करतात आहे, ते जे ध्येय धोरण आहे भाजपचं, तुम्ही म्हटलं तसं चॅलेंजिंग असलं तरीसुद्धा या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनात निश्चित ते चॅलेंज पूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो. महापौर पदाला घेऊन काही व्हिजन डोक्यामध्ये ठेवलं आहे का तुम्ही? निश्चितपणे मी जसं म्हटलं, शहर सुंदर झालं पाहिजे. अनेक गोष्टी झाल्या शहरात विकासाच्या आणि अनेक गोष्टी विकसनशील अशा प्रक्रियेमध्ये आहे, त्या पूर्ण करायच्या आहे. दळणवळणाची समस्या असो, ओव्हरहेड लाईनची समस्या आहे, अजून सिवरेज झोनचा काही विषय आहे, पाणी पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात चांगला झाला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण अधिक चांगला करायचा आहे. हे सगळं विजन जे आहे हे खऱ्या अर्थाने तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचं, माझ्या सर्व नेत्यांचं विजन आहे आणि तेच विजन शैक्षणिकदृष्ट्या महानगरपालिकेमध्ये किंवा महिलांसाठी जे म्हणून चांगलं काम करता येईल ते चांगलं काम करणं हेच विजन आहे. मागच्या 4 वर्षाचा विचार केला तर नगरसेवक नव्हते किंवा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती नव्हती, त्यामुळे जनतेचा आणि लोकप्रतिनिधीचा एक नाळ होती ती कुठेतरी तुटल्याची पाहायला मिळत होती आणि प्रशासनावर जास्त रोष पाहायला मिळत होता. तो रोष कमी करण्याचं एक मोठं आव्हान राहील किंवा त्यास अनुसरून काही पावलं उचलले जाईल? निश्चितपणे होणार आहे. काही ठिकाणी तुम्ही म्हणतात असं झालं आहे की काही ठिकाणी नगरसेवक आणि जनता ह्यांच्यामधलं काम केवळ प्रशासनाला करावं लागलं की नगरसेवकांनी, काही ठिकाणी असं झालं आहे तुम्ही जे म्हणता, पण खूप ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बराच मोठा नगरसेवक असणारा वर्ग जो आहे त्यांनी जरी ते पदावर नव्हते तरीसुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून, आणि आपण जनतेशी आपलं नातं आहे या नात्याने, कारण हा पक्ष असा आहे की नगरसेवकच काय, कार्यकर्ता, पदाधिकारी हे सगळे जनतेच्या प्रश्नाशी निगडीत, ते प्रश्न सोडवण्याच्या भावनेशी निगडीत असणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ती नाळ तशी पूर्ण तुटली नाही. तुम्ही जे म्हणता ते मी जरासं खारीज करते, पण थोड्या प्रमाणात जे झालं असेल, निश्चितपणे जनतेला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचं काम पुढील काळामध्ये करू. नागपूरला महापौर पदाचा एक मोठा इतिहास राहिलेला आहे. अनेक महिला महापौर झाल्या असेल किंवा देवेंद्र फडणवीससारखी व्यक्ती देखील, त्यांनी देखील नागपूरचं महापौर पद भूषवलं. तर या नवीन जबाबदारीला कशा प्रकारे आणखी पुढे नेण्याकडे काही वेगळ्या दृष्टीने बघता का तुम्ही? तुम्ही जे विचारलं ना त्याच्यामध्ये माननीय CM साहेबांचा उल्लेख आहे आणि मला असं वाटते की त्यांच्या पावलावर पाऊल जरी टाकू शकली त्यांच्या मार्गदर्शनात, आणि जसं बाकीचेही विषय सगळे आहे की अनेक मोठे महापौर या ठिकाणी होऊन गेले, महिला मोठ्या प्रमाणात महापौर होऊन गेल्या, तर निश्चितपणे आतापर्यंतचे जेवढे सगळे कार्यकाळ या सर्वांचे झाले त्या सर्वांचं मार्गदर्शन घेणार आहे. सर्वांना शहर पुढे नेताना त्यांनी जे प्रयत्न केले त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा विचारपूस, सल्लामसलत हे सगळं करूनच शहर पुढे नेणार आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे शहर सुंदर करण्यात मोठा वाटा माननीय CM साहेबांचा, गडकरी साहेबांचा, आमच्या सर्व नेत्यांचा आहे, संघभूमी आहे. त्याच्यामुळे या सर्व दृष्टीने अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न तुमच्या सहकार्याने करणार आहे. शेवटला प्रश्न, आज काय काय प्रोसेस आहे? गटनेता निवड, नंतर महापौर पदाच्या उमेदवाराची निवड, ही प्रक्रिया कशी असणार आहे? गटनेता निवड झाली आहे. सत्तापक्ष नेता
ती जी आहे ती निवड झालेली आहे, नोंद झालेली आहे. नोंद आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही आता 10 वाजता सगळे तिथे जातो आहे. सगळ्या नगरसेवकांची पण नोंद होणार आहे आणि त्यानंतर तिथून महानगरपालिकेमध्ये येणार. नंतर आपल्याला माहिती आहे की ही सगळी फॉर्म भरण्याची प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण होईल. आपण बघू शकतो की नीता ठाकरे रूपाने नागपूर शहराला 8व्या महिला महापौर मिळणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो यांच्या शहरातलं महापौर पद हे किती चॅलेंजिंग आहे आणि तितकंच जबाबदारीचं आहे याची जाणीव नीता ठाकरे यांना आपल्याला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.